नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक जी के मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राज्यघटना आधारित MCQ पॅटर्न प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना जगातील कोणत्या प्रकारची आहे? आपले ऑप्शन आहेत: ए सर्वात लहान, बी सर्वात जुनी, सी सर्वात मोठी लिखित, डी अलिखित. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, सर्वात मोठी लिखित. आपला दुसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे न्यायालय कोणते? ऑप्शन आहेत: ए जिल्हा न्यायालय, बी उच्च न्यायालय, सी सर्वोच्च न्यायालय, डी लोक अदालत. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, सर्वोच्च न्यायालय. आपला तिसरा प्रश्न आहे, संसदेचे किती सभागृह? ऑप्शन आहेत: ए 1, बी 2, सी 3, डी 4. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 2. आपला चौथा प्रश्न आहे, राज्यघटना सभेचे उपाध्यक्ष कोण? आपले ऑप्शन आहेत: ए नेहरू, बी आंबेडकर, सी हरेंद्र कुमार, डी H.C. मुखर्जी. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी H.C. मुखर्जी. आपला पाचवा प्रश्न आहे, राज्यघटनेची पहिली दुरुस्ती कधी? आपले ऑप्शन आहेत: ए 1950, बी 1951, सी 1952, डी 1953. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 1951. आपला सहावा प्रश्न आहे, 73वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? आपले ऑप्शन आहेत: ए नगरपालिका, बी पंचायत राज, सी न्यायपालिका, डी राष्ट्रपती. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी पंचायत राज. आपला सातवा प्रश्न आहे, न्यायिक पुनरावलोकन संकल्पना कुठून घेतली? आपले ऑप्शन आहेत: ए ब्रिटन, बी अमेरिका, सी कॅनडा, डी आयर्लंड. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी अमेरिका. आपला आठवा प्रश्न आहे, राज्यपालांचा कार्यकाळ किती? आपले ऑप्शन आहेत: ए 4 वर्ष, बी 5 वर्ष, सी 6 वर्ष, डी राष्ट्रपतींच्या इच्छेपर्यंत. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 5 वर्ष. आपला नववा प्रश्न आहे, आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात? आपले ऑप्शन आहेत: ए भाग 15, बी भाग 16, सी भाग 17, डी भाग 18. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी भाग 18. 10वा प्रश्न आहे, संघसूचीमध्ये किती विषय आहेत? आपले ऑप्शन आहेत: ए 90, बी 95, सी 97, डी 100. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 97. चॅनल आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.